नमस्कार मित्रांनो, तुमचंही कामात किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही. याचं कारण काय असेल? का असं होतं? तर मित्रांनो, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण एखादं काम सुरू करतो, पण काही वेळातच आपलं लक्ष दुसरीकडे जातं. कधी मोबाईल, कधी लोक काय म्हणतील याचा विचार आपण करतो. कधी दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून मन विचलित होतं. जेव्हा आपण काम करत असतो, तेव्हा आपलं पूर्ण लक्ष त्या कामावर असलं पाहिजे. पण आजकाल काय होत आहे? आपण काम कमी करतो आणि विचार खूप जास्त करतो. मित्रांनो, आपण स्वतःच्या कामावर लक्ष देण्याऐवजी दुसरे काय करत आहेत हे जास्त पाहतो. तो किती पुढे गेला आहे, त्याला किती पैसे मिळाले, त्याला किती प्रसिद्धी मिळाली, असा विचार आपण नेहमी करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुलना ही मनाला कमकुवत करते. प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा असतो. प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असते. जो स्वतःच्या कामावर लक्ष ठेवतो, तोच पुढे जाऊ शकतो. भगवद्गीतेत अर्जुन म्हणतो, कृष्णा, मन खूप चंचल आहे. त्यावर नियंत्रण ठेवणं वाऱ्याला पकडण्यासारखं आहे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, अभ्यास आणि संयमाने मनावर नियंत्रण मिळवता येते. म्हणजे काय? दररोज थोडं थोडं करून आपण स्वतःला प्रशिक्षण दिलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर 1 तास पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा. त्या 1 तासात मोबाईल नाही, सोशल मीडिया नाही, इतर कोणताही विचार नाही. हळूहळू तुमचं मन स्थिर होऊ लागेल. एकदा एक शिष्य आपल्या गुरुकडे गेला. तो म्हणाला, गुरुजी, मला यश मिळत नाही. मी खूप मेहनत करतो, पण माझं लक्ष विचलित होतं. गुरुजी त्याला नदी किनारी घेऊन गेले. ते म्हणाले, त्या पाण्यात बघ. शिष्य पाण्यात पाहू लागला. गुरुजींनी पाण्यात एक दगड टाकला. दगड टाकताच पाणी हलायला लागलं आणि शिष्याचं प्रतिबिंब दिसेनासं झालं. गुरुजी म्हणाले, जेव्हा पाणी शांत असतं, तेव्हा त्यात सगळं काही स्पष्ट दिसतं. पण जेव्हा पाणी हलतं, तेव्हा काहीच दिसत नाही. तसंच तुमचं मन आहे. जर मन शांत असेल, तर तुम्हाला तुमचा मार्ग स्पष्ट दिसेल. आज अनेक लोक काम सुरू करण्यापूर्वीच विचार करतात, मला यश मिळेल का? लोक काय म्हणतील? मी अपयशी ठरलो तर? मित्रांनो, हे सगळे विचार आपला फोकस तोडतात. श्रीकृष्ण म्हणतात, फक्त कर्म करा, परिणाम माझ्यावर सोडा. जेव्हा तुम्ही परिणामाची चिंता सोडता, तेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष कामावर जातं आणि तेव्हाच खरं यश तुम्हाला मिळतं. यश एकाच दिवशी मिळत नाही. बियाणं लावलं की त्याला झाड व्हायला वेळ लागतो. तसंच तुमच्या मेहनतीला वेळ द्यावा लागतो. आज तुम्ही मेहनत करता, उद्या कदाचित काहीही होणार नाही. पण काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी त्याच मेहनतीचं मोठं फळ हे नक्की मिळेल. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात, धैर्य आणि संयम हेच यशाचं रहस्य आहे. कधी-कधी लोक तुम्हाला कमी लेखतील. ते म्हणतील, तुझ्याकडून काही होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे आणि तुमचं काम पुढे जाणं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो स्वतःवर विश्वास ठेवतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. महाभारतातील अर्जुन हा सर्वात महान धनुर्धर का होता?
कारण त्याचं लक्ष फक्त लक्ष्यावर असायचं. एकदा गुरु द्रोणांनी सर्व शिष्यांना विचारलं, तुम्हाला काय दिसतंय? कोणी म्हणालं, मला झाड दिसतंय. कोणी म्हणालं, मला फांद्या दिसतात. पण अर्जुन म्हणाला, मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. म्हणूनच अर्जुनच लक्ष भेदू शकला. हेच जीवनात लागू होतं. जर तुमचं लक्ष फक्त तुमच्या ध्येयावर असेल तर यश नक्की मिळेल. मित्रांनो, जीवनात यश मिळवायचं असेल तर 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली, दुसऱ्यांकडे पाहणं बंद करा. दुसरी, मनावर नियंत्रण ठेवा. तिसरी, आपल्या कामावर पूर्ण लक्ष द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, परिणामाची चिंता करू नका. कारण जेव्हा तुम्ही मनापासून कर्म करता, तेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्या यशाचा मार्ग तयार करतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुमचं कर्म प्रामाणिक असेल तर तुमचं भविष्य उज्ज्वल असणारच. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भक्तिकथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं ध्येय काय आहे. पुन्हा भेटू नवीन श्रीकृष्ण विचारांसह. जय श्रीकृष्ण.